ते स्टार्ट केलं बेटा. ओके, पॅरलल ऍक्सिस थेरम काल आपण शिकवलं होतं, रेकॉर्डिंग झालं होतं बेटा. रिजिड बॉडी कन्सिडर करा. कुणासाठी आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचो? ज्यावेळेस आपल्याला एखादी बॉडी आहे त्याचा सरफेस एरिया माहित असेल, त्याचा शेप माहित आहे, तर त्याचा मुवमेंट ऑफ एनर्शिया किती आहे हे बुकमध्ये चार्ट नंबर 3 मध्ये दिलेलं आहे, टेबल नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. सिलेंडरचा कसा असणार, कोनचा कसा असणार, स्पेरिकलचा किती असणार हे पूर्ण दिलेलं आहे. पण रिजिड बॉडी आहे तर त्यावेळेस त्याचा मुवमेंट ऑफ एनर्शिया कसं काढायचा, तर त्यासाठी दोन थेरम आहेत बेटा, पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस. ठीक आहे, मग काय बघा, समजा एक रिजिड बॉडी घेतली आहे आणि त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे पॉईंट ओ मधनं. ती बॉडी काय करायली, ह्या ओ पॉईंट पासून काय करायली, अशी फिरायली. त्यानंतर ह्या ओ पॉईंट पासून ह्या पॉईंट सी ला आहे त्याचं सेंटर ऑफ मास. कशाला म्हणलं होतं सेंटर ऑफ मास, आठवतं बेटा? ज्या पॉईंटला सर्व मास काय म्हणतो आपण, अझ्युम टू बी कॉन्सन्ट्रेट. वही आपण असं गोल गोल फिरवतो का नाही, इथं ठेवून त्या पॉईंटला जरा लागतं ना वहीला. मोबाईल फिरवायचा असेल तर इथं जावं लागतं, इथं ठेवून फिरणार आहे का तो? एक असा पॉईंट असतो जिथं पूर्ण मास काय झालं असतं बेटा, कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे, सो कन्सिडर करा पॉईंट ओ आहे जिथनं आपली बॉडी, रिजिड बॉडी काय करायली, रोटेट व्हावी. पॉईंट सी आहे जिथं काय व्हायला बेटा, हा पॉईंट सी आहे जिथं काय येणार आहे, मास काय झालेला आहे म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड, सेंटर ऑफ मास आहे. ठीक आहे, मग पॉईंट ओ पासून बॉडी रोटेट व्हाली म्हणजे हे काय बेटा, ऍक्सिस ऑफ रोटेशन. ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सी पॉईंट पाशी एक काय मारा बेटा, पॅरलल लाईन मारा. दोन पॅरलल लाईन झाल्या. ठीक आहे, आणि समजा एखादा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, कुठला तर पॉईंट दिलेला आहे, समजा इथं पॉईंट कन्सिडर केला आपण डी पॉईंट, तर त्या डी पॉईंट पाशी मोमेंट ऑफ एनर्शिया किती आहे हे आपल्याला काढायचं. तर डी पॉईंट पाशी मोमेंट ऑफ एनर्शिया काढण्यासाठी आपण काय करायचं बेटा, डायग्राम करेक्ट करूया. ह्या ओ आणि डी ला काय करूया बेटा, जॉईन करूया. डी पॉईंट आहे, त्या डी पॉईंट पाशी जे पार्टिकल आहे त्याचा मास काय घेऊया, डीएम. ओ पासून त्याचा डिस्टन्स काय घेऊया, आर ओ. डिस्टन्स त्याच्यात आर मध्ये घेतो ना आपण, सो काय ना डिस्टन्स आर ओ, का कारण की ओ पॉईंट पासून. सी पॉईंट पासून त्याचा डिस्टन्स काय घेऊया बेटा, आर सी. डिस्टन्स आर सी पॉईंट पासून हे सी आणि नीट डायग्राम काढा तुम्ही. सी आणि ओ काय केलं बेटा आपण, जॉईन केलं. डी पासून एक परपेंडिक्युलर काढा आणि ती काय करा बेटा, ह्या सी पासून एक्सटेंड करा, त्या पॉईंटला एन म्हणा आणि कसं म्हणा. एवढी डायग्राम करायची. ठीक आहे, सो ऍक्सिस ऑफ रोटेशन पाशी मोमेंट ऑफ एनर्जी काय येणार बेटा, आय ओ. आणि मोमेंट ऑफ एनर्जी कसं काढतो आपण, मास इंटू रेडियस डिस्टन्स स्क्वेअर. ठीक आहे, मास किती घेणार आपण, डीएम आणि आर ओ चा स्क्वेअर. त्याचं इंटिग्रेशन, डिस्टन्स किती येणार ओ पासून, ओ घेणार आर ओ. मुवमेंट ऑफ एनर्जी अबाउट सेंटर ऑफ मास पासून काय येणार, सेम इंटिग्रेशन कुणाचं, डीएम आणि आर च्या जागी काय घ्या बेटा, आर सी स्क्वेअर. ठीक आहे, नंतर एक ट्रायंगल कन्सिडर करा म्हणलं होतं, कुठला ट्रायंगल कन्सिडर करू बेटा आपण, ओ डी एन. कन्सिडर ट्रायंगल ओ डी एन. पायथागोरस थेरम काय सांगतो, पायथागोरस थेरम बेटा, ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. बरोबर आहे, ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. झालं ना मॅथ्स मध्ये पायथागोरस थेरम. बट व्हॉट इज द ओएन, ओएन कशाने बनलं बेटा, ओसी प्लस सीएन. तुमचं मॅथ्सचा ए प्लस बी चा स्कोर रूल आहे ना, ओएनच्या जागी काय लिहिले, लिहिले बेटा, फॉर्म्युला ना ए प्लस बी चा स्क्वेअर काय असतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम प्रोसेस करूया. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर काय येईल बेटा, ओसी. 2ab म्हणजे काय येणार, ओसी सीएन प्लस सीएन स्क्वेअर आणि ऍज इट इज काय बेटा, डीएन. ठीक आहे, दुसरे ट्रायंगल कन्सिडर करूया, कुठला बेटा, डीसीएन. इन ट्रायंगल डीसीएन. तिथे सुद्धा पायथागोरस काय ना, पायथागोरस म्हणजे बघ सांगा, बरोबर आहे ना, डीसी स्क्वेअर प्लस इज इक्वल टू प्लस डीएन स्क्वेअर. ठीक आहे, व्हॉट इज दिस, सीएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर आहे, म्हणजे ह्याच्या जागी काय लिहू शकते मी, डीसी स्क्वेअर. सो काय येईल बेटा, ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओसी स्क्वेअर प्लस 2oc सीएन प्लस काय येणार, डीसी. ठीक आहे, बघा आता ट्रायंगल बघा, ओडी किती घेतलं बेटा आपण, आर ओ. सीडी किती घेतलेला आहे, आर. ठीक आहे, ह्या ओ आणि सी मधलं ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मधलं डिस्टन्स आहे ते आपण काय घेऊया बेटा, एच. काय घेऊया आपण, एच. व्हॅल्यू कुठं करा बघा, ओडी, ओडीची व्हॅल्यू काय बेटा, आर ओ स्क्वेअर आहे ओडीची व्हॅल्यू. पुढं ओसी ची व्हॅल्यू काय बेटा,
एच प्लस 2 ला 2, OC ला काय येणार एच, CN ॲज इट इज टू बेटा प्लस BC काय बघा ठीक आहे. सो हे जे इक्वेशन आहे ते इंटिग्रेट करूया. इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन विथ DM. त्याच्याने इंटिग्रेट करूया बेटा आपण DM. काय येणार बघा बघा RO DM चा इंटिग्रेशन इथं h² DM चा इंटिग्रेशन प्लस काय येणार 2HCN DM प्लस RC² D. What is this? DM into R0 square काय बेटा I0. RC² into DM काय बेटा IC. बरोबर आहे. मग इथं काय येणार I0, इथं काय येणार h² आणि DM चे इंटिग्रेशन. DM म्हणजे काय स्मॉल मास ना, पूर्ण मास काय कन्सिडर करतो कॅपिटल M. पूर्ण मास काय कन्सिडर करणार आपण कॅपिटल M. इथं ॲज इट इज राहू दे 2HCN प्लस इथं काय येणार IC. ज्यावेळेस आपण कन्सेप्ट बघतोय त्यावेळेस काय म्हणतो आपण बॉडी कशी आहे बेटा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास कसं म्हणतो आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास साठी ही जी टर्म असते बेटा ही टर्म काय कन्सिडर करतो आपण 0. CN DM ही काय कन्सिडर करतो 0. इक्वेशन काय आलं बघा आपलं I0 इज इक्वल टू h² M प्लस 0 प्लस IC. दिसायला छान दिसेल असं लिहूया I0 इज इक्वल टू IC प्लस h² M. दिस इज द इक्वेशन फॉर कशासाठी पॅरलल ऍक्सिस थेरम. काय पॅरलल ऍक्सिस थेरम the moment of inertia passing through the axis is equal to कशाचं इक्वल आहे बेटा sum of प्लस आहे ना sum of moment of inertia passing through center of mass and product multiplication आहे ना product of square of distance between two axes and the mass. हा काय असणार आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. काय झालं आय थिंक आपलं हे बरोबर आहे रायटिंग सुद्धा झालंय. नेक्स्ट बघूया बेटा आपण कुठला दुसरा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कधी वापरायचा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ज्या वेळेस रिजिड बॉडी आहे बेटा आणि त्या रिजिड बॉडी मधले दोन ऍक्सिस बद्दल तुम्हाला माहिती आहे. एनी टू असेल 3 ऍक्सिस असतात ना आपले परपेंडिक्युलर X Y Z. 2 ऍक्सिस बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे थर्ड बद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे तर त्यावेळेस कुठलं थेरम वापरायचं परपेंडिक्युलर. ठीक आहे. मग आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ही रिजिड बॉडी घेतली आहे बेटा त्याचं मास एम असेल कन्सिडर करूया X ऍक्सिस Y ऍक्सिस आणि जी आपल्याला डिटरमाइन करायची ती ऍक्सिस कुठली घेतली मी Z. आणि त्या Z ऍक्सिस पासून एक पॉईंट कन्सिडर केला ज्याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. आता समजा मी तो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठे घेतला हा पॉईंट घेतला. हा पॉईंट घेतला डिस्टन्स किती घेतो त्याचा आपण ठीक आहे. दोन्ही एक्सटेंड करूया दोन्ही परपेंडिक्युलर जातील. ठीक आहे. बुकमध्ये काय तर नावं दिले डायग्रामचे नाव काय काय बुकमध्ये OPM तेच आहे का सेंटरला काही का O आहे हा P आहे आणि हा काय बेटा M आहे. बरोबर आहे. काय नाव OPMच आहे ना खाली M आहे वर N आहे का हे M आहे आणि इथं P आहे का इथं N. ठीक आहे. बघ हे डिस्टन्स किती असेल बेटा Y ऍक्सिस एवढा बरोबर आहे. इथं दिसायला असं दिसतंय तुम्हाला ते काढताना मी 3 डायमेन्शन काढले 3 डायमेन्शन असे ऍक्सिस असणार ना असे ऍक्सिस असणार आहे परपेंडिक्युलर आहेत आणि परपेंडिक्युलर असल्यामुळे इथं पॉईंट घेतला तर तो काय होणार आहे एवढे जे अँगल असणार आहे ते कुणाचे असणार आहे Y ऍक्सिसचं. हे जे असेल ते कुठलं असणार आहे X ऍक्सिस. बरोबर आहे. एक ट्रायंगल कन्सिडर करा कुठलाही ट्रायंगल कन्सिडर करा कुठला कन्सिडर करूया ट्रायंगल OPN कन्सिडर करा. ट्रायंगल कुठला कन्सिडर करूया बेटा आपण OPN. त्या OPN कन्सिडर केल्यावर पायथागोरस थेरम OP² इज इक्वल टू ON² प्लस PN². तुम्ही म्हणाल मॅडम हे हायपोथेनस येणार नाही 3 डायमेन्शनल असल्यामुळे ते दिसणार नाही मला एकदम दिले डायग्राम पण पुस्तकात बघितलं तर लक्षात येईल किती डायमेन्शनल आहे 3 परपेंडिक्युलर आहेत ह्याला एक पॉईंट असं कन्सिडर केलं की काय होईल बेटा OP काय बेटा R². ON किती आहे बेटा हा X आहे म्हणजे हा सुद्धा किती असणार X² प्लस PN किती आहे बेटा Y².
अगेन सेम मगासारखं काय इंटिग्रेटिंग विथ डीएम. काय येणार मग हे आर स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन आणि हे वाय स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन. काय असतो बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स साठी आपण आर घेतलाय बरोबर आहे ना. इथं आरच्या ऐवजी काय घेतलंय मी एक्स आणि काय घेतलं बेटा वाय. म्हणजे मी असं म्हणू शकते इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस. आर म्हणजे काय आपण जर आर घेतो ना आर म्हणजे काय डिस्टन्स ना म्हणजे ते डिस्टन्स काय एक्स ऍक्सिस जेवढा डिस्टन्स असेल ते असणार सेम तेच. वाय स्क्वेअर डीएम काय येणार मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग वाय ऍक्सिस. आणि हे तर जे आहे हे काय असणार बेटा घेताना कुठलं घेतलं अननोन कुठलं झेड आहे ना आणि झेड पासून डिस्टन्स घेतलंय आर त्यामुळे हे काय येणार बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग झेड ऍक्सिस. सो फायनल काय येणार बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग झेड ऍक्सिस हा काय आहे सम आहे कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग वाय ऍक्सिस. ज्यावेळेस तुम्हाला दोन ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे तर थर्डचा तुम्ही काढू शकता मग तो कुठला का असेल. मी तर घेताना एक्स वायचा नोन घेतलाय वाय झेडचा अननोन घेतलाय. मग तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इथे एक्स घेऊ शकता वाय झेड घेऊ शकता वाय घेऊ शकता एक्स झेड घेऊ शकता कुठलाही. फक्त काय कंडिशन आहे दोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया नोन पाहिजे थर्डचा अननोन पाहिजे. कळतंय ठीक आहे. देन लास्ट डेरिवेशन ऑफ द टॉपिक दॅट इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी. रोलिंग मोशन आहे कन्सेप्ट. रोलिंग मोशन कशाला म्हणतो बेटा आपण पेन आहे आता हा ठीक आहे हा पेन असं खाली यालाय ना त्याला आपण काय म्हणणार त्याची रोलिंग मोशन ठीक आहे. सो क्वेश्चन आहे बेटा एक्सप्रेशन फॉर टोटल कायनेटिक एनर्जी. कुठल्या केसमध्ये इन रोलिंग मोशन. थोडासा विचार करून सांगायचं बेटा. आता हा सरफेस घेतलाय हा पेन आहे मग आता पेन काय तो म्हणलं मी आता रोल होत येणार आहे. रोल होताना ह्याच्यामध्ये दोन मोशन असतील. रोल होताना कुठल्या मोशन असतील दोन. पहिली मोशन कुठली रोटेशनल हा रोल करत येणार ना रोटेट करत येणार आणि दुसरी कुठली बेटा लिनियर मोशन. बरोबर आहे. बाटली घ्या बाटली अशी आडवी टाकण्यासाठी का बाटली सरळ जाती गोल गोल फिरत जाते पण सरळ जाती का नाही ठीक आहे. सो टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे ही कुणाकडे असेल बेटा कायनेटिक एनर्जी कुठली लिनियर प्लस कायनेटिक एनर्जी कुणाची येईल बेटा रोटेशन. कळालं का लिनियर कसं आली रोटेशनल कसं आली ठीक आहे. आता हा पेन जो आहे आता असा हा स्लाइड होत येतोय म्हणजे खाली सरळ आलाय आणि गोल सुद्धा आलाय. सरळ आल्यामुळे कुठला आली लिन आणि गोल फिरल्यामुळे कुठली आली बेटा रोटेशन. आपल्याला माहित आहे काय लिनियर कसं काढतो कायनेटिक एनर्जी बेटा हा एम व्ही स्क्वेअर. रोटेशनला काय कन्सेप्ट चेंज करायचं माहितीये काय करायचं एमच्या जागी काय घेणार एम ला कशाने कशाला रिप्लेस केलं एम ला मासला आय ने मोमेंट ऑफ एनर्शिया आणि व्ही ला कशाने रिप्लेस केलं आपण ओमेगा. बरोबर आहे ठीक आहे. बट वी नो काय नो रिलेशन बिटवीन व्ही अँड आर व्ही अँड ओमेगा काय रिलेशन हा व्ही अँड ओमेगा. व्ही इज इक्वल टू काय बेटा सो ओमेगा इज इक्वल टू काय येईल काय ना व्ही अपॉन आर. ओमेगाच्या जागी काय ठेवते बेटा मी व्ही अपॉन आर. काय येणार मग टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय. ओमेगाच्या जागी काय ठेवू दे व्ही अपॉन आर. स्क्वेअर आहे म्हणजे दोन्हीचा काय होईल बेटा स्क्वेअर. काय काय कॉमन निघते सांगा मला हाफ निघते का हाफ ठीक आहे. एक मिनिट अजून एक इक्वेशन ऑल्सो वी नो रेडियस ऑफ गायरेशन ऐकलंय काय रेडियस ऑफ गायरेशन पलटा आता आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. मग त्याच्या जागी काय येणार बेटा टोटल कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय त्या जागी काय लिहू दे एम के स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर. आता काय काय कॉमन निघते ते खाला हाफ निघते कॉमन एम निघते व्ही स्क्वेअर निघते बरोबर आहे का सरस निघते ना हा का ना हा मग काय येणार हे निघाले 1 प्लस बरोबर आहे राहिला काय बेटा ए स्क्वेअर अपॉन आज बघा मल्टिप्लाय करून बघा याला मल्टिप्लाय केलं हे आलं
ह्याला मल्टिप्लाय केल्यावर हाफ आलं, एम आलं आणि के इथं वर घेतलेलं आहे. बरोबर आहे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी फॉर कोणासाठी बेटा? रोलिंग मशीन. एक्सप्रेशन फॉर कुणासाठी एक्सप्रेशन आहे बेटा? रोलिंग मोशन. कळतं एक्सप्रेशन? काय प्रॉब्लेमच्या मध्ये? 2 मिनिटं बंद करून चालू कर बेटा. काय आलं बेटा? आता काय बघितलं बेटा आपण? रोलिंग मोशन. आणि रोलिंग मोशन कुठं बघितले? सध्या प्लेन सरफेसवर बघितले. आता काय घ्या बेटा? इनक्लाइंड सरफेस. हा काय आहे? सरफेस आहे. आणि हा काय बेटा? डिफना बॉडी. हे आपली हॉरिझॉन्टल सरफेस आहे. आणि थोडासा सरफेस काय झालं बेटा? इनक्लाइन झालेलं आहे. असा आहे, आडवा सरफेस आहे. काय ट्रायंगल ह्याचं काय बेटा? थीटा. कितीने केलेलं आहे इनक्लाइंड? एच. ठीक आहे, काय आलं? अलॉंग द इनक्लाइन प्लेट. ठीक आहे. मग आता इथं काय केलं बेटा? मी एक बॉल ठेवले. मी बॉल ठेवलाय हा फक्त. काय होत आहे? खाली येते बॉल. खाली येणार आहे बॉल. बरं आहे ना? म्हणजे बॉल जो आहे तो बॉल नुसतं ठेवल्यामुळं खाली आलाय. मग बॉल खाली येताना कसं येणार? कायनेटिक एनर्जी येणार. कुठली कायनेटिक एनर्जी असणार? दोन्ही. कुठली कुठली? लिनियर आणि रोटेशन. येताना कुठली येणार? दोन्ही येणार. लिनियर आणि बरोबर इथंपर्यंत. आता नुसतं बॉल ठेवला होता बेटा. मग आपल्याला माहित आहे, काय माहिती आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. बॉल ज्यावेळेस मी इथं ठेवला होता, एखादा ऑब्जेक्ट असेल तिथं तो रेस्टला असेल तर तिथं एनर्जी कुठली असते बेटा? पोटेन्शियल. पाणी, डॅम मध्ये पाणी असतं ना? कुठली एनर्जी? पोटेन्शियल. ॲरो धरलाय ना? पोझिशन मुळे जी असते एनर्जी त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. बॉल ठेवला होता, कुठली एनर्जी होती? पोटेन्शियल. ठीक आहे. सोडले मी. बॉल काय आला? रोलिंग मोशन करत खाली आला. कुठली एनर्जी झाली ती? कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय ना बेटा? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन काय आपल्याकडे? सगळीकडे हाफ एम जी स्क्वेअर नसतंय, एमजीएच आहे ते. पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन किती असते? एमजीएच. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय? हाफ एम स्क्वेअर. पण ही रोलिंग मोशन आहे ना, आणि आता काढलं ना रोलिंग मोशनचं इक्वेशन. काय रोलिंग मोशनचं इक्वेशन? हाफ एम व्ही स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे ना? हे कुणासाठी? कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग मोशन. रोलिंग आहे ना ऑब्जेक्ट. ठीक आहे. काय उरतं इथं? एम एम उरलं. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं इक्वेशन काय? हा काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग पहिला व्हेलॉसिटी काढायला लागेल, मग ऍक्सेलरेशन आहे. आता इथं व्हेलॉसिटी कुठे आहे? इथं आहे ना व्हेलॉसिटी. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू करायचं आपल्याला. सो काय करायचं? हा 2 डिवाइडला इकडे गेला, काय बेटा? मल्टिप्लाय व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर. मला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू पाहिजे. काय होणार? हे सगळ्या टर्मला काय करायचं? डिवाइडला. काय येईल बेटा मग? 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर. व्हेलॉसिटी पाहिजे ना, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नकोय. सो मी इज इक्वल टू काय बेटा? सगळ्यांना कशात बसवा? gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर. कधी इन्क्लाइन प्लेनवर रोलिंग मोशन असेल त्यावेळेस सी जी व्हेलॉसिटी. आपल्याला काय करायचं बेटा? ऍक्सेलरेशन. ठीक आहे. त्यासाठी न्यूटनचं इक्वेशन यूज करायचं. वी नो. कुठले इक्वेशन आहेत न्यूटनचे? 3 आठवते? हा, v इज इक्वल टू यू प्लस एटी. पुढं v स्क्वेअर 2as. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. बरोबर आहे. आपल्याला टाइमचा पत्ता नाही आहे, त्यामुळे आपण ए इक्वेशन वापरायचं. ठीक आहे. कुठला? we know what we know. v square is equal to u square plus 2s. u is equal to 0.
का बरं u इज इक्वल टू 0? u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. बॉल फक्त ठेवला होता ना, असं त्याला पाठवले पुढे मी नुसतं ठेवलं होतं ना. सो u इज इक्वल टू 0. का? इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. तो काही बेटा टर्म्स v स्क्वेअर इज इक्वल टू 2as. इथं सुद्धा कुठं तर v स्क्वेअर आलं बेटा. या v स्क्वेअरच्या जागी मी as लिहू शकते. ठीक आहे. काय येणार मग? 2as इज इक्वल टू ॲज इट इज इक्वेशन. काय आलं ॲज इट इज इक्वेशन बेटा आपलं? 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. 2 कॅन्सल होईल. मला ऍक्सेलरेशन करायचं. यस इथं मल्टिप्लाय तिकडे गेला काय होईल? dy. सो इक्वेशन काय भेटलं बघा? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आलं? gh 1 प्लस k स्क्वेअर r स्क्वेअर s. ठीक आहे. मग h येत आहे ना हाईट. बॉल इथं होता आता इथं आलं म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट झालं, एवढं डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. थिटा मला कितीने इन्क्लाइंड आहे ते माहिती आहे. ठीक आहे. सो साइन थिटा काय असतो बेटा सांगा मला? साइन थिटा मला इक्वेशन पार्ट आहे इथनं सांगा. साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनस काय येणार? h अपॉन s ना. h अपॉन s. सो h इथे काय येईल? s. बरोबर आहे का? साइन थिटा इज इक्वल टू काय? h अपॉन s बरोबर आहे. h इथंच ठेवला, s ला इकडे नेलं फक्त मी, बाकी काय केलं नाही. ठीक आहे. आपल्याकडे इथे h आहे ना h. सो h इज इक्वल टू काय ना? s साइन थिटा. सो काय येईल बेटा? a इज इक्वल टू g h च्या जागी काय ठेवते? s साइन थिटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर r स्क्वेअर s. s s गेलं. लास्टला काय भेटलं? a इज इक्वल टू g साइन थिटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r. एवढं ऍक्सेलरेशन असणार. कधी? मला हाईट बी माहित नाही, किती डिस्प्लेसमेंट केलं, कितीने इन्क्लाइन केलं मला माहित नाही ना. फक्त अँगल माहिती आहे मला. अँगल माहित असलं तर त्याच्यावर आपण हे करायचे. मग तुम्हाला सीईटीला बेटा काय करतात? एक्झाम्पल देतात. मग एक्झाम्पल मध्ये काय काय देतील बघा. कुठले एक्झाम्पल आहे त्या हिशोबाने ही व्हॅल्यू देतील. k अपॉन r स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली असतात. सिलेंडर असल्यावर काय व्हॅल्यू असणार आहे? सिलेंडर असल्यावर काय व्हॅल्यू आहे? स्फिअर असल्यावर काय व्हॅल्यू आहे? ही व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं? आन्सर करायचं. कळालं कसं आलं ऍक्सेलरेशन? कळालं? व्हॅल्यू दिलेत नाही. किती आहेत बघा सिलेंडरची व्हॅल्यू? एक मिनिट. k स्क्वेअर विंग साठी बघा इथं मागत बघा. पेज नंबर 20 एकदम खालची लाईन आहे बेटा. पेज नंबर 20. काय रिंग साठी किती व्हॅल्यू आहे? 1 आहे ना. आय थिंक बरोबर आहे ना. रिंग साठी किती व्हॅल्यू आहे? 1. पुढं डिस्क साठी किती घ्यायची आहे? हाफ. बरोबर आहे. त्यानंतर स्फिअर साठी किती घ्यायचं आहे? 2/5. मग काय रोल होते ह्याच्यावर? रिंग रोल होत असेल तर आन्सर व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 1. डिस्क घेत असेल तर व्हॅल्यू किती घ्यायची आहे? हाफ. स्फिअर होत असेल तर तिथे व्हॅल्यू काय घ्या बेटा? 2/5. 2/5 घ्या. जी माहिती आहे तुम्हाला त्याने अँगल देतील त्याच्यावर काय काढायचं बेटा? ऍक्सेलरेशन. कळतंय? तो इथं आपला टॉपिक संपलेला आहे. नाही म्हणलं तर नाही नियरली अबाउट 50 to 60 ह्याच्यामध्ये इक्वेशन आहेत. अँड सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा टॉपिक फार महत्वाचा. काल काय काय लिहिलं, काय काय चालू होतं बेटा?